नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसची सुरू केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5/5/2025 रोजी 5 ते 7 या शिफ्टमध्ये झालेल्या मुंबई उच्च न्यायालय भरतीचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. यापूर्वी आपण 7 पार्ट अपलोड केले आहेत आणि आजचा 8वा पार्ट आहे. 8व्या पार्टमधील विभाग 1 मराठी. पहिला प्रश्न, कळसूत्री बाहुले या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. याचा अर्थ होतो दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न, रोजची हकीकत लिहिण्याची वही त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला रोजनिशी असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आहे. मोक्ष प्राप्तीची इच्छा म्हणजेच काय, त्याला त्याला मुमुक्षा असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आहे. खालील वाक्याचा प्रकार सांगा. माझी शाळा मला खूप आवडते. वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. जेव्हा संयुक्त आणि मिश्र वाक्य असतं तेव्हा त्या वाक्यामध्ये उभयान्वी अव्यय आले असतात. उभयान्वी अव्यय वापरले गेले असतात, पण यामध्ये कोणतेही उभयान्वी अव्यय वापरले नाहीये. आता आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा केलेली असते, तर इथं काय हे विधानार्थी वाक्य आहे. माझी शाळा मला खूप आवडते, एक विधान केलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. 5वा प्रश्न, पुढील वाक्याचे मिश्र वाक्य करा. निरभ्र आकाशात चांदण्या दिसतात. आता मिश्र वाक्य केव्हा तयार होईल, जेव्हा आपण त्याच्यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचा वापर करू. आता इथे कुठे केला आहे उभयान्वी अव्ययाचा वापर, इथं कारण आहे, इथं तेव्हा आहे. खालच्या वाक्यामध्ये निरभ्र आकाशात चांदण्या दिसणे अवघड आहे, त्याच्यामध्ये कोणतेही उभयान्वी अव्यय नाही, हे कट होईल. आकाश निरभ्र असताना चांदण्या दिसू लागतात, याच्यात पण वापरले नाही, फक्त 2 मध्ये वापरला आहे. आता गौणत्व सूचक कोणतं आहे, तर तेव्हा हे गौणत्व सूचक आहे. जेव्हा आकाश निरभ्र असते तेव्हा चांदण्या दिसू लागतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विद्यार्थी वाक्य असलेले योग्य पर्याय निवडा. सज्जन व्यक्तींच्या संगतीत का राहायला हवे. आता हे प्रश्नार्थक वाक्य आहे, त्यामुळे हे कॅन्सल होईल. सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहा, इथं आज्ञा केल्यासारखं होतंय, त्यामुळे हे पण कॅन्सल होईल. सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे, आता हे विद्यार्थी वाक्य झालं हवे. ऑप्शन क्रमांक 3 इथं करेक्ट आहे. त्यानंतर सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहू नये, हे नकारार्थक वाक्य आहे, त्यामुळे हे पण नाही होणार. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आहे. अनुभव या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता आहे, तर अनुभव या शब्दालाच प्रत्यांतर असे पण म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर मराठीचा विभाग 2, नवरा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द सांगा. नवऱ्याचा समानार्थी रमण असे पण म्हटले जाते, भर्ता पण म्हटले जाते, नवऱ्याला वर पण म्हटले जाते, पण भ्राता हे भावाला म्हटले जाते, त्यामुळे हे समानार्थी येणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आहे. तो दार हळूच उघडतो, हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे, आपला प्रयोग ओळखायचा आहे. तो दार हळूच उघडतो. आता प्रयोग कसा ओळखायचा, तर कर्तरी प्रयोग असेल तर कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि भावेमध्ये दोन्हीला प्रत्यय असतो. आता इथं कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाहीये, म्हणजे हा कर्तरी प्रयोग होईल. ऑप्शन क्रमांक 4 इथं करेक्ट आन्सर आहे. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. शिक्षकांनी स्पर्धकांना घेऊन यावे. आता वावी वेव्या, जेथे वावी वेव्या येते शेवटी, तो काय भावी प्रयोगाचे उदाहरण असते. इथं पण वे आहे भावी प्रयोगामध्ये, त्या ट्रिकने तुम्ही लक्षात ठेवू शकता. शेवटी वे असेल तर भावी प्रयोग, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 4था प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे. आपल्या समास ओळखायचा आहे. महाकवी, बेमालूम, अनिती, सप्तर्षी. आता द्विगु समासामध्ये कोणतेही एक संख्या विशेषण असते, सुरुवातीला संख्या विशेषण. आता याच्यामध्ये संख्या विशेषण कोणत्यामध्ये आहे, तर याच्यात सप्तर्षी म्हणजे 7 ऋषींचा समूह, तर 7 हे संख्या विशेषण आलं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. शंका, संशय या शब्दांना खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे. शंका, संशय यांनाच अंदेशा असं पण म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आहे. खालील शब्दाचा समास सांगा. भले, बुरे. भले किंवा बुरे म्हणजे इथे दोन्ही पण आहे, तर ही काय वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, भले किंवा बुरे. त्यानंतर इतरेतर द्वंद्व समासामध्ये आई वडील हा शब्द येतो. आई वडील, बहीण भाऊ, इथे दोन्ही पदे महत्वाचे असतात, आई पण आणि वडील पण. त्यानंतर
समाहार द्वंद्व समासामध्ये त्या समासाव्यतिरिक्त इतरही काही शब्द समाविष्ट असतात. जसे की आपण उदाहरण घेतलं चहा पाणी. आता चहा पाण्यामध्ये चहा बनवण्यासाठी चहा आणि पाणी नाही. त्याच्यामध्ये आणखी गोष्टी लागतात जसे की साखर लागते. साखर, पत्ती आणि काय अ, पाणी, दूध इत्यादी पदार्थापासून चहा बनतो. त्यामुळे हे काय समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. त्यामध्ये त्या सामासिक शब्दाव्यतिरिक्त इतर पण शब्द समाविष्ट असतात. द्विगु समास आपण आताच पाहिलं. त्यामध्ये पहिले पदसंख्या विशेषण असते जसं की पंचपाळे, सप्तर्षी या प्रकारचे. त्यानंतर मराठीचा विभाग 3 त्यामधील पहिला प्रश्न झरा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर झराचा समानार्थी शब्द आहे ओहोळ. ओहोळ म्हणजे पण झरा. ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट आहे. इत्थंभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? इत्थंभूत म्हणजे संपूर्ण, परिपूर्ण. त्याचा विरुद्धार्थी होईल त्रोटक म्हणजे अर्धवट. खालील पर्यायातून समानार्थी नसलेली जोडी ओळखा. नलिनी, सरिता. नलिनी म्हणजे काय? कमळाला नलिनी असं म्हटलं जातं. कमळ. त्यानंतर सरिता म्हणजे नदी. हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. त्यामुळे हेच आपलं चुकीचं आहे. तर आपल्याला नसलेलीच विचारलंय. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथे करेक्ट आन्सर आहे. चंद्रिका कौमुदी चांदण्याला असं म्हटलं जातं. चांदणे याला चंद्रिका किंवा कौमुदी असं म्हणतात. अंशु किरण जे काय प्रकाश आहे. प्रकाशाच्या किरणाला अंशु किंवा किरण म्हणतात. अनिल समीर हे काय वाऱ्याला समानार्थी आहेत. वारा. वाऱ्याला अनिल किंवा समीर असं म्हणतात. पवन पण म्हटलं जातं वाऱ्याला. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. भुसभुशीत याचा विरुद्धार्थी होईल टणक. टणक म्हणजे एकदम कडक. भुसभुशीत म्हणजे मऊ किंवा लवचिक. त्यानंतर अव्हेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. अखेर, माहेर, स्वीकार. तर याचा विरुद्धार्थी आहे स्वीकार. अहेर म्हणजे नकार तर त्याचा विरुद्धार्थी होईल स्वीकार. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आहे. खालील योग्य विरुद्धार्थी शब्द जोडी ओळखा. निर्णित, अनिर्णित, तिमिर, काळोख हे समानार्थी आहे म्हणजे हे होणार नाही. त्यानंतर व्यथा, वेदना हे पण समानार्थी आहेत. विजोड, विसंगत हे समानार्थी आहेत म्हणजे तिन्ही कटले. तर निर्णित आणि अनिर्णित हे विरुद्धार्थी आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. विभाग 4 यामध्ये काय एक उतारा दिला आहे आणि त्या उत्तरावरती प्रश्न विचारले आहेत ते सोडवायचे आहे. आता ही उतारा तुम्ही वाचायचा आहे आणि याच्यावरती प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. स्टॉप करून तुम्ही उतारा वाचू शकता. त्यानंतर याच्यावरतील प्रश्न आहेत ते पण पाहून घ्या. महात्मा गांधी यांच्या अनासक्ती योगावर कोणी लेखन केलेले आहे? उतारा वाचून तुम्हाला यावरती उत्तर द्यायचं आहे आणि उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विनोबांच्या मनात कोणाविषयी अत्याधिक श्रद्धा होती? तिसरा आहे विनोबांची तुरुंगातील प्रवचने कोणत्या नावाने ओळखली जातात? चौथा खऱ्या गोष्टींपेक्षा अवडंबरच अधिक या अर्थाची म्हण सांगा. पाचवा प्रश्न खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. शिष्य पडला गुरु अडला. त्यानंतर खालील पर्यायातून वाक्यप्रचाराची चुकीची जोडी ओळखा. त्यानंतर या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.